आता बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून उमरगा तालुक्यातील सर्व अवैध धंदे नेस्तनाबूत केल्यावर देखील परिसरात छुप्या मार्गाने जुगार अड्डे सुरू असल्याबाबत सुगावा लागताच पोलिसांनी धाडी टाकून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करत कारवाई केल्याचे समोर येत आहे। तर एसटी महामंडळाच्या बसमधून देखील बॅन असलेला गुटखा जप्तीची कारवाई झाली आहे। पाहुयात आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांचा हा विशेष रिपोर्ट। उमरगा लातूर रोडला कवठा शिवारामध्ये सोनवणे यांच्या शेतातील पत्त्याचा डाव सुरू आहे। 12 आरोपींना ताब्यात घेतलं। 17,58,000 रुपयाचा मुद्देमाल। कोणत्याही प्रकारचा अवैध धंदा सुरू असेल तर त्याची गय केली जाणार नाही। मला एक फोन आला आणि त्यांनी आम्हाला माहिती दिली की तलमोड येथे गासार शमशुद्दीन मसलगे राहणार तलमोड यांच्या घरात एकूण 2,74,500 तर कोणी गय करणार नाही। एसटी महामंडळाच्या बसमधून पण काही जवळपास 5 लाखाचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे। ते चेक केलं त्यावेळी त्यांना 5 मोठे मोठे बॉक्स मिळाले। संशयास्पद बॉक्स वाटले। बसचा नंबर आहे MH14 KQ6650 ती बसच आपल्या पोलीस स्टेशनला आणली। गेल्या काही महिन्यांपासून उमरगा शहर आणि परिसरात शोधूनही अवैध धंदे नजरेस पडणार नाही अशी कारवाई उमरगा पोलिसांनी केल्यामुळे तालुक्यातील जुगार अड्डे, वेश्या व्यवसाय, बनावट मद्य विक्री, सट्टा, मटका, गुडगुडी, कसिनो आदी पूर्णपणे बंद असताना तालुक्यातील काही खेडेगावांत छुप्या मार्गाने जुगार अड्डे सुरू असल्याबाबत पोलिसांना सुगावा लागताच धाडी टाकून कारवाईचे धाडसत्र पुन्हा सुरू करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहेत। तर घटनास्थळावरून रंगेहात पकडलेल्या आरोपींना गजाआड करण्यात आले आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने मंगळवार दिनांक 8 जुलै रोजी कवठा शिवारात जुगार अड्ड्यावर कारवाई केली। रोख रक्कम, वाहन, मोबाईल असा एकूण 17,58,690 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। लातूर रोड लगत कवठा शिवारातील दयानंद सोनवणे यांच्या शेतातील गोठ्यामध्ये काही व्यक्ती तिरट जुगार खेळत होते। यानुसार पथकाने छापा टाकला। यामध्ये श्याम काळे, समीर शेख, आकाश कदम, महेश काळे, किशोर ननुरे, कैलास पुजारी, गोपाळ पंजारी, हबीब सय्यद, दत्ता चव्हाण, जितेंद्र काळे, विवेकानंद सोनवणे, सचिन गायकवाड आदी व्यक्ती तिरट जुगार खेळत होते। या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। दिनांक 8-7 रोजी आम्ही आमच्या कार्यालयात हजर असताना गुप्त बातमीदाराने माहिती दिली की उमरगा लातूर रोडला कवठा शिवारामध्ये सोनवणे यांच्या शेतातील गोठ्याजवळ मोठा पत्त्याचा डाव सुरू आहे। त्यावरून आम्ही आमच्या ऑफिसचे रीडर PSI आणि 5-6 कर्मचारी यांना तात्काळ ब्रीफिंग करून रवाना केलं। त्यांनी त्या ठिकाणी रेड करून एकूण 12 आरोपींना ताब्यात घेतलं आणि ते खेळत असतानाच त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। ज्यांच्याजवळ रोख रक्कम 13,500 रुपये, त्यानंतर त्यांचे 9 मोबाईल आणि 3 चारचाकी गाड्या असा एकूण 17,58,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। याबाबत उमरगा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा पुढील तपास सुरू आहे। कोणत्याही प्रकारचा अवैध धंदा सुरू असेल तर त्याची गय केली जाणार नाही। यानंतर 2 दिवसांनी गुरुपौर्णिमेचा दिवस उजाडला। त्या ठिकाणी सर्व लोक आपल्या गुरूंचे दर्शन घेत होते। गुरुचरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करत होते। तिथे तालुक्यातील तलमोड गावातून पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांना एक फोन आला आणि सुरू झाली पुन्हा धरपकड। पळापळा पोलीस आले पण उशीर झाला आणि पोलिसांच्या जाळ्यात सगळेच अडकले। मौजे तलमोड येथे निसार शमशुद्दीन मसलगे हा त्याच्या जुन्या घरात तिरट नावाचा जुगार अड्डा चालवून लोकांना बसवून जुगार खेळवत होता। प्राप्त माहितीच्या आधारे PI अश्विनी भोसले आणि स्टाफ यांनी अचानक धाड टाकली। त्यावेळी घरात तिरट नावाचा जुगार खेळणारे अर्जुन मुरलीधर साळुंके, रणजित भीमसेन मेकाले, काशीनाथ रामढोणे हे चौघे उमरगा तालुक्यातील आणि यांच्यासोबत लक्ष्मण निवृत्ती माळकरी राहणार जोगेवाडी, पांडुरंग सीताराम बिराजदार राहणार उरकी, रंगराव मनोहर दुर्गे राहणार लाडवंती, बळीराम मुकिंदराव मुरंबे राहणार भोसगा, गोविंद प्रभू पालमपल्ले राहणार मोरखंडीवाडी हे 5 इसम कर्नाटक राज्यातील बसव कल्याण तालुक्यातील असून एकूण 9 इसमांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम
31,500 रुपये, 8 मोबाईल, 3 मोटारसायकल असे एकूण 2,74,500 रुपयांचा मुद्देमाल आणि तिरट जुगाराचे साहित्य जप्त करून जुगार अड्डा चालक तलमोड येथील निसार शमशुद्दीन मसलगे असे एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल VK मुंढे करत आहेत. 2025 रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या पोलीस स्टेशन उमरगाच्या हद्दीत अचलबेट हे एक दत्तगुरूंचं देवस्थान आहे. तिथे खूप मोठी यात्रा भरली होती. रिंगण होतं, पालखी होती आणि इतर सोहळे सुरू होते. ते संपत आल्यानंतर हळूहळू गर्दी ओसरू लागली आणि गर्दी ओसरू लागली. आम्ही त्यामुळे रोड पेट्रोलिंग करत होतो, कुठे अपघाताचा प्रकार घडू नये किंवा लोकांनी सुरक्षित जावं म्हणून. तर लोकांची गर्दी संपत आल्यावर मला एक फोन आला आणि त्यांनी आम्हाला माहिती दिली की तलमोड येथे निसार शमशुद्दीन मसलगे राहणार तलमोड यांच्या घरात काही इसम तिरट नावाचा जुगार गोलाकार बसून खेळत आहेत पैशावर. आणि त्यामुळे मग आम्ही बातमी मिळाली ठिकाणी गेलो. तिथे बघितलं तर तिथे खरं तिरट नावाचा जुगार 9 लोक खेळत होते. त्याच्यामुळे मग आम्ही त्यांच्यावर छापा मारला आणि 31,530 रुपयाची कॅश आम्हाला मिळाली, रोख रक्कम. त्याचबरोबर 8 मोबाईल, 3 मोटरसायकली असा एकूण 2,74,530 रुपयाचा मुद्देमालासह आम्ही 4-5 महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई केली आहे. उमरगा तालुक्यातील जनतेला किंवा असे उद्योग करणाऱ्या लोकांना माझं असं आवाहन आहे की उमरगा तालुक्यात तरी मटका, जुगार, दारू, गुटखा किंवा इतर अवैध धंदे आहेत त्यांना देऊ नये किंवा ते करू नयेत. जर तसं काही करताना आढळलं तर कोणी काही करणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. केवळ जुगार अड्डेच नव्हे तर अवैधरित्या गुटख्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. महामंडळाच्या बसमधून 4,80,000 रुपये किमतीची सुगंधी तंबाखू जप्तीची कारवाई करून उमरगा पोलिसांनी एका आरोपीला जेरबंद केले आहे. हैदराबादहून सोलापूरकडे जाणाऱ्या बसमधून पार्सलद्वारे पाठवलेली प्रतिबंधित केलेली 4,80,000 किमतीची सुगंधी तंबाखू उमरगा पोलिसांच्या सतर्कतेमुळे जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी हैदराबादच्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या बसमधून पण काही जवळपास 5 लाखाचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे. या कारवाईबद्दल काय सांगाल? जे SI प्रदीप ओहळ आहेत ते आणि त्यांच्याबरोबर पोलीस कॉन्स्टेबल कोरे असे रात्रगस्त करत होते. रात्रगस्त करत असताना आपल्या एसटी स्टँड उमरगाकडे ते गेले आणि हैदराबादवरून कोल्हापूरकडे जाणारी बस होती. ते रॅन्डमली त्यांनी चेक केली. त्याचा जो केबिन हे असतो म्हणजे लगेज केबिन असतं ते चेक केलं. त्यावेळी त्यांना 5 मोठे बॉक्स मिळाले. तर ते बॉक्स कशाचे आहेत याची चौकशी करत अजून एक नागेश माने राहणार निलंगा हा एक हेनेक्स जी पार्सल कंपनी आहे तिचा कर्मचारी होता. तो त्यांना सांगत होता की हे माझ्या ताब्यात द्या. तर ते वाद चालू होता त्यामुळे त्यांनी विचारलं की ते काय बघूया. तर ते बघितलं असतं ते संशयास्पद बॉक्स वाटले. त्यांनी वाहक आणि चालक यांच्याशी चर्चा केली. तर ते वाहक आणि चालक त्यांना पण ते संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी बसचा नंबर आहे MH14 KQ6650 ही ती बसच आपल्या पोलीस स्टेशनला आणली. तिथं मला कळवल्यावर मी आले आणि आम्ही ते उघडून बघितलं असता म्हणजे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा त्याच्यात मिळून आला आम्हाला. आम्ही त्याच्याबद्दल विचारलं तर त्यांना काही कुठल्याही प्रकारची समाधानकारक गोष्ट सांगता आली नाही. त्यामुळे आम्ही ते नागेश माने होते जे निलंग्याला राहणार होते त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की ते हेनेक्स या कुरिअर कंपनीचे कर्मचारी असून त्यांना असा आदेश आलेला की यात काहीतरी संशयास्पद आहे आणि त्यामुळे ही पार्सल ताब्यात घ्या. त्यावेळी मी त्यांना विचारलं की तुम्ही का ताब्यात घ्या, तुम्ही आम्हाला पोलिसांना कळवायला पाहिजे होतं. त्यांनी ते कळवलेलं नाही. त्यांचा काय रोल आहे ते पण आपण तपासतो आहोत. त्याच्यानंतर मग आम्ही तपासणी केली. त्यावेळी आम्हाला हैदराबाद कोल्हापूर या ST महामंडळाच्या बसमधून दीपक राजेश्वर दुगनी हा राहणार आहे न्यू उस्मानगंज गौलीगुडा चमन नामपल्ली बेगम बाजार हैदराबाद आणि त्याचा साथीदार आहे नरेंद्र रामास्वामी कनकम राहणार आंबेडकर कॉलनी करीमनगर. या दोघांनी त्या कंपनीची म्हणजे ती जी पार्सल कंपनी आहे त्याची पावती तयार केली आणि ते करीमनगर टू कोल्हापूर असं ते पार्सल टाकलं होतं. मॅडम या ठिकाणी प्रश्न उद्भवतो की बाहेर
इतर राज्यातून काही अवैधरित्या गुटखा तस्करी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होत आहे. विशेष करून या एसटी महामंडळाचाही ते वापर करू लागले. या ठिकाणी पोलिसांना किती मोठं एक ते चॅलेंज आहे. आणि आपण प्रत्येक बस जरी नाही चेक केली तरी रॅन्डमली आम्ही चेक करतो. अचानक नाकाबंदी लावतो आणि अचानक अशा काही बस आपण चेक केला तर अशा काही गोष्टी मिळतात आपल्याला. ही गोष्ट खरी आहे. पण उमरगा तालुक्यात तरी निदान किंवा आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरी अशा प्रकारचे कुठल्याही गोष्टींना थारा मिळणार नाही याच्याबद्दल आम्ही प्रयत्नशील आहोत. धाराशिव पोलीस अधीक्षक रितू खोकेर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, कर्मचारी प्रदीप ओफळ, यासिन सय्यद यांनी ही कारवाई केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे याबाबत पुढील तपास करत आहेत. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.